समस्त गावकऱ्यांनो ऐका, आपल्या शंकराने म्हणजेच आपल्या शंकररावाने इकुलाची शिकार केल्या तेव्हा त्याच्या रशाचा बेत चावडी मोर केलाय. तरी समस्त गावकऱ्यांनी आपल्या घरातून भाकऱ्या घेऊन चावडी मोर या हो या. खरंच का ग वहिनी, शिवाजी महाराज एवढं मोठं होतं? होय, लय मोठं देव माणूस होतं शिवाजी महाराज. त्यांच्या काळात माणसं कशी गुन्ह्या गोविंदानं नांदत होती. जातीपातीला तर थाराच नव्हता. होय, त्यांच्या सैन्यात समद्या जातीची लोक होती. होय, एवढं मोठं होतं शिवाजी महाराज? तर हो. मग मी बी त्यांच्यासारखं मोठं होऊ का ग? होय, शिवाजी महाराजांच्या सारखं मोठं होणार. काल काय पराक्रम केलाय तो आधी जाऊन निस्तारा. पाटलानं वाड्यावर बोलवलंय. काय केलं? काय केलं ती तुम्हीच जाऊन विचारा त्यांना. आता रामराम पाटील. कोण? शंकर? अरे पाटील, काय काम होतं का? हा, तुझ्याकडे महत्वाचं काम होतं. अहो, ऐकलं का? बाहेर शंकर आलाय, जरा पाणी आणा. पाटील, जरा माफ करा बरं का. अरे पण कशा पाय? हेच की, परवा तुमच्या हातातली बंदूक हिसकावून घेतली. एकदम बेस केलंस. अरे तू हातातून बंदूक हिसकावून घेतलीस म्हणून तरी आपल्याला शिकार भेटली. म्हणजे तुम्ही रागावलं नाही? हे, अरे आपण जाम खुश आहे तुझ्यावर. पण शंकर्या, तू कवापासून बंदूक चालवायला लागलास र? हे काय, पहिल्यांदाच बंदूक चालवली आहे. अहो, असं झकात चालवते पोरग बंदूक, काही विचारूच नका. शंकर, अरे आज वेगळ्याच कामासाठी तुला बोलवलंय. पाटील, अरे आज ही बंदूक तुला मी बक्षीस देणार आहे. बंदूक? आईला पाटील, मी स्वप्नात तर नाही ना? नाही 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 नाही, पर एक गोष्ट ध्यानात ठेव. पाटील, कुठल्याही बेसावध प्राण्यावर किंवा माणसावर ही बंदूक चालवायची नाही. आईला पाटील, काय खुळ लागलं ती माणसावर बंदूक चालवायला? मग झालं तर. मग दुसरी गोष्ट, शिकार झाली रे झाली, शिकारीचा पहिला वाटा इथं वाड्यावर आला पाहिजे. काय बी फिकीर करू नका पाटील, त्याचा पहिला वाटा इथंच येणार. बरं पाटील, येऊ का मी? ये कसं? आलासा भाऊसाहेब? होय वहिनी, पाणी दे तेवढं लवकर. धापा टाकत आलायसा, वाईच बसा. आणि काय हो, आज मोकळच? अगं, ती वाटत गोरपडी मास्तर दिसलं नव म्हणून नाही गेलो शिकारीला, आलो माग. बरं असू द्या, शिकारीचं काय हो, रोजच आहे. पर भाऊसाहेब, एक विचारू का? एक का? चांगलं 1000 विचारी वहिनी. तुम्ही मला पारव्याची, इकुलाची
फल्याची शिकार आणून घातली, पर सशाची कधी नाही आणून घातली. अव सशाचं मटण लई खाऊ वाटतंय बघा मला. आणून देणार नव मला? हात तेजा सशाची शिकार नव, मग उद्याच मग आता. उठ उठ शंकर्या उठ, तुला लय शिकारीचा नाद आहे ना वा. आतापासून तू किती मुख्य जनावरांचा जीव घेतलास. त्या होल्यानं, त्या पारव्यानं, त्या इकुलानं तुझं काय बिघडलं होतं शंकर्या? तुझं काय बिघडलं होतं? नुसत्या खादीसाठी तू शिकार केली शंकर्या, नुसत्या खादीसाठी. तुझ्या पापाची सजा तुला मिळालीच पाहिजे. तुला आई बाण आहे ना वा. वहिनीनं दादानं वरासारखी जपलं ना वा. बघ बघ मग आता त्या वहिनीचाच मी कसा जीव घेतो. बघ बघ मग आता त्या वहिनीलाच तुझ्या जाऊन मी गोळी मारणार. तेव्हाच तुला करणार माया काय असते ती. बघ आत्मा कसा तळमळतो ती. बघ शंकर्या बघ.
वात्सल्याच्या नात्यामधला कसा दुरावा केला, झाली मातेची शिकार, झाली मातेची शिकार. वात्सल्याच्या नात्यामधला कसा दुरावा केला, झाली मातेची शिकार, झाली मातेची शिकार. नाती गोती कळली नाही, माया ममता दिसली नाही. नाती गोती कळली नाही, माया ममता दिसली नाही. काय गुन्हा मुक्या जीवाचा, केली मी नात्याची ही शिकार, ही शिकार, ही शिकार. वात्सल्याच्या नात्यामधला कसा दुरावा केला, झाली मातेची शिकार, झाली मातेची शिकार. दुभंगली धरणी माता, फाटले हे निळे आभाळ, कोसळले दुःखाचे डोंगर, झाले झाले दुःख अपार. चिमुकल्या या पिलानाता नाही कुणाचा आधार, आधार. ही शिकार, अरे शंकर्या, तुला त्या पोराला डोंगर गोळी लागल्या वाटतं. कुणी माझीच लागल्या वाटतं. ही शिकार. वात्सल्याच्या नात्यामधला कसा दुरावा केला, झाली मातेची ही शिकार, झाली मातेची ही शिकार, झाली मातेची ही शिकार, झाली मातेची ही शिकार.
शिकारीला गेला होता ना? नाही वहिनी नाही. अहो काय झालं? अहो शिकारीला गेला होता नव्ह का? सशाची शिकार आणली ना? नाही वहिनी नाही, सशाचं नाही.